एक महत्त्वाची बातमी येते लातूरमधनं। इथे जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झालेला आहे। ग्रामीण भागातील शेती पिकांचं मात्र त्यामुळे मोठं नुकसान होत आहे। जळकोट तालुक्यामध्ये होकर्णा, वांजरवाडा, उमरदरा या परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झालाय, त्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय। पावसानं अक्षरशः शेती पिकं वाहून गेली आहेत। ऊस, सोयाबीन, कापूस, मूग ही पिकं पावसानं जमीनदोस्त झाली आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। पावसानं झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। शेतकऱ्यांच्या बांधावरनं आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी घेतलेला आढावा पाहूया। लातूर जिल्ह्यामध्ये सलग 3 दिवसापासून जे आहे मुसळधार पाऊस पडतोय, ते विशेषतः जळकोट तालुक्यामधल्या होकर्णा असेल किंवा वांजरवाडा ते चेरा या परिसरामध्ये आहे तो मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जे पिकांचं आहे ते अतोनात नुकसान झालेलं आहे। आपण ही शेती पाहू शकता की हे सोयाबीन पीक आहे। अक्षरशः सोयाबीन पिकामध्ये पाणी गेल्यामुळे हे पीक पूर्णपणे जे आहे वाहून गेलेलं आहे। पूर्ण जी पिकं जी आहेत पूर्णपणे आडवे पडलेले आहेत। या ठिकाणी ज्वारीचं जे पीक आहे हे सुद्धा पीक जे आहे ते अक्षरशः वादळी वाऱ्यामुळे जे आहे पूर्णपणे आडवं पडलेलं आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांचं जे आहे हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो आता निसर्गानं हिरावून घेतलेला आहे। माझ्यासोबत या होकर्णा गावचे काही नागरिक आहेत, शेतकरी आहेत। काय मला सांगा, किती जमीन आहे, काय नुकसान झाले? आमच्या होकर्णा परिसरामध्ये गेल्या 16 तारखेपासून सतत पाऊस पडत आहे। मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं ढगफुटी झाली। ढगफुटी झाल्यानंतर नदीकाठचे पिकं वाहून गेले। या पुढील मूग, हातातोंडाशी आलेले पिकं वाया गेले। सोयाबीन आणि इतर पिकाचं नुकसान झालं, कापसाचं नुकसान झालेलं आहे आणि गतवर्षी आम्हाला पीक विमा मिळाला नाही। पीक विमा मिळाला नसल्यामुळं आधी शेतकरी रोषात, सरकारच्या विरोधात रोषात होता आणि सततच्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यामुळे जमिनी खचून गेल्या आहेत। तात्काळ प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देऊन आम्हाला आर्थिक मदत करावी। किती नुकसान झालंय? किती एकर शेती आहे तुमची? मी अल्पभूधारक शेतकरी आहे। 2.5 एकर शेती आहे मला। माझं पूर्ण जीवन शेतीवर आहे। तर माझं पीक असंच खरडून गेलेलं आहे की शासनानं आम्हाला मदत करावी इतकीच अपेक्षा आहे आम्हाला। तुमची जमीन आता पूर्णपणे सोयाबीनची पीक आहे, पूर्णपणे वाहून गेलेलं आहे। काय किती एकर जमीन आहे तुमची? काय नुकसान झाले किती? नदीच्या दोन्ही बाजूने 2 एकर 10 गुंठे दोन्ही सगळे गाळ वाहून गेले। बरं, काय काय पीक आहे त्याच्यामध्ये? सोयाबीन आहे, ज्वारी आहे, त्या बाजूने कापूस आहे। नदीच्या दोन्ही बाजूने वाहून गेले, सगळं माती म्हणून राहिलीच नाही, सगळा वास येऊन बसलाय। एकूणच जर पाहिलं तर आपण या जळकोट तालुक्यामधले जे शेतकरी आहेत यांचं जे शेती पिकाचं जे आहे ते मोठं नुकसान झालेलं आहे। शेतीमधली जी माती आहे ती सुद्धा या पावसामुळे जे आहे ते वाहून गेलेली आहे आणि शेतकरी आता मदतीची अपेक्षा करतायत। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।